नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो। तर आता ऐश्वर्या विचार करत असते की ह्या जानकीने सगळे माझे प्लॅन फ्लॉप केले आहे, पण मी आता शांत बसणार नाही, मी आता डायरेक्ट आग लावणार, म्हणजे आग लावणार। तर आता या ठिकाणी ऐश्वर्या पुढे धावत असते, तर तिच्या मागे ओवी धावत असते। ऐश्वर्या क्यूटो बनलेली असते, तर ती क्यूटोच्या मागे ओवी धावत असते। ओवी मागे धावत धावत म्हणत असते, क्यूटो थांब, क्यूटो थांब, क्यूटो थांब, माझ्यासाठी थांब ना। तेव्हा आता ती धावत असताना ऐश्वर्या तिला खूप पळवते आणि ज्या ठिकाणी आग लावायची असते त्याच ठिकाणी ती ओवीला घेऊन येते। तर ओवीच्या मागे सुद्धा आता जानकी पळत असते। जानकी सुद्धा म्हणते, ओवी ओवी कुठे आहे बाळा, तू कुठे आहे ओवी। ओवीला शोधायला जानकी निघालेली असते। तर आता इकडे ओवी रडत असते। ओवीला समजून गेलेलं असतं की हा क्यूटो नसून ही दुसराच व्यक्ती आहे कोणीतरी। तर तिकडे जानकी धावत असताना आता ती ओवीला शोधत असताना त्या ठिकाणी ऐश्वर्याने गुंड पाठवलेले असतात। तर ते गुंड आता जानकीच्या मागे लागतात, तर ते जानकीला खूप मारतात। तर जानकीला पुढे येऊच देत नाही ती। तर आता इकडे जानकीला गुंड मारत असताना जानकी खाली पडून बेशुद्ध होऊन जाते, तिला काहीच समजत नाही, काहीच सुचत नाही। तर ते इकडे ओवी सुद्धा खूप घाबरलेली असते। तर आता तिथे क्यूटो येतो, म्हणजे ऐश्वर्या येते आणि ते क्यूटोचं मुकुट काढते आणि त्या जानकीजवळ बसून बोलत असते। जानकीची ओवी आता कायमची जाईल, रणदिव्यांचं गोकुळ आता लंकेमध्ये बदलणार, असं आता ऐश्वर्या जानकीला म्हणत असते का। आणि जानकीला काही शुद्ध नसते। तर आता इकडे तिने आग लावून दिलेली असते। तर आता त्या आगीमध्ये ओवी अडकलेली असते, तिने अडकवलेलं असतं ओवीला। तर ते एवढी आग चालू असते की ओवी खूप घाबरून गेलेली असते। ती आई 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 असा आवाज देत असते, पण आता इकडे जानकीला काही शुद्ध नसते, तिला काहीच कळत नसतं, कारण त्या गुंडांनी तिच्या डोक्यावर वार केलेला असतो, तिच्या डोक्याला मार लागलेला असतो। तर मंडळी, आता येणाऱ्या काही भागामध्ये आता जानकी उठेल का, की जानकीला मदत करण्यासाठी ऋषिकेश, सारंग वगैरे कोणी येईल की आणि ऐश्वर्याचा प्लॅन फ्लॉप होईल का, हे येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळेल। तर त्या बिचाऱ्या छोट्या ओवीला तरी ऐश्वर्याने असं करायला नको हवं होतं, पण आता त्या ऐश्वर्याने डोकं कुठे चालतं बिचारीचं तिचं तिला माहिती, त्या छोट्या मुलीच्या जीवावर बेतून बसली आहे। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। आणि ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।